हाय हॅलो सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळीचा 7:30चं आहे वातावरण. सूर्यदेवता बघा कुठपर्यंत आले आमच्याकडे, आपल्या मंदिरापर्यंत आले. कपड्याचं वरती होतं स्टँडला, अजून काढले असते कपडे तर ते अजून जास्त उजेडाला असता. बघा अशी किरणं येतात सकाळची डायरेक्ट आपल्या मंदिरात. है ना, छान वाटतं ना देवाला सकाळी सकाळी. बघा देव एकदम समोरच आले, सूर्यकिरणाच्या समोर आले. 7:30चं वेळ होती. बाहेरचा लूक दाखवते थोडासा. हे बघा हे सूर्यदेवता आणि ते आपली झाडं कशी वाटतात. झाडं छान वाटतात ना सकाळी, एकदम थंड हवा होती आणि छान वाटत होते. हे कागदी फुलाला पण भरपूर फुलं आली. हे सगळे शोचे. हे ब्रह्मकमळ, तुळशी माता. बेलाचं कोपऱ्यात ठेवलं परत, कारण ते बेल एका बाजूलाच पाहिजे. हे बघा असं ऊन येतं सकाळी आपल्याकडे, पूर्ण ऊन मंदिरापर्यंत जातं. छान वाटतं ना मंदिरापर्यंत गेल्यानंतर. छान वाटतं ना मंदिरापर्यंत. बाहेरची वरची दोन्ही वर्षी जर कपडे काढले असते ना, अजून ऊन आलं असतं. पूर्ण मंदिर भरलं असतं. हे बघा मी मटकी बाहेरून आणते तर खूप महाग असते. ही थोडीशी मुठभर टाकली तर एवढी मटकी होते. कोंब आणून मिसळपाव वगैरे करायला. आणि इथं चवळी टाकली. भाजी कधी पोरांना नाही आवडली तर चवळी किंवा मटकी करता येतं. मटकीची उसळ करता येते किंवा मिसळपाव करता येते. आणि हे मी डाळी सगळ्या भरणीतून काढल्यात. भरण्या सगळ्या घासायला काढल्यात. हे मुगाची, तुरीची, हरभऱ्याची, हे चवळी आणि हे हरभरा आणि त्याच्या खाली मूग. सगळ्यांना बोरिक पावडर लावलेली आहे, त्याच्यामुळं ते किडे होत नाही. छान वाटतं. धुवायला काढले सगळे भरणे मी बाहेर टाकल्यात वाळत घालायला. आता ते पुसून मी भरून परत ठेवणार आहे आणि नंतर मग स्वयंपाक करणार आहे. आज शेवगा करणार आहे आणि भात आणि 2 भाकरी टाकणार आहे. हे बघा एक काचेची बरणी आहे साखरेची आणि हे सगळ्या डाळीच्या बरण्या. हे सगळं आतून पुसणार आणि आतमध्ये ठेवून देणार लगेच. कोणी नाही ना घरामध्ये, पोरं वगैरे लहान बाळं, त्याच्यामुळे पटापट कामं करून घेतो सकाळचं. आणि सकाळच्या कामाला उल्हास येतो. बाटल्या वगैरे सगळ्या धुतल्या ना, पटापट वाळून आतमध्ये ठेवायला. जितकं सकाळी काम चांगलं होतं तितकं दुपारी होत नाही. आळस येतो आज उन्हाळ्याचा. आणि गरमी पण खूप वाढली ना, त्याच्यामुळे बाहेर जाता येत नाही दिवसभर. संध्याकाळी 7 नंतरच. चला भेटू आपण स्वयंपाक रूममध्ये. तुम्हाला दाखवते मी भरण्या भरलेलं. साखर पण भरणार आहे. अगोदर बरणी नेली काचेची, फुटायची भीती वाटते ना म्हणून. इथं पसारा आहे माझा. हे सगळं भांडी सगळी झाली सकाळी. आता ही लावायची आणि मग स्वयंपाक करायचा. पाणी भरायचं प्यायचं. 12 नंतर पाणी जातं आमच्या इथं प्यायचं. कधी कधी फिल्टरचं भरून ठेवते. आणि हो माझं मडकं ना सगळं गळतं. बरेच दिवस झालेलं, 1 वर्ष होऊन गेले. एक तर ते बदलायचं किंवा एक तर नळ बदलायचं, काहीतरी दोन्हीपैकी एक करायचं. खराब पण झालं, पण थंड पाणी खूप राहतं ह्याच्यामध्ये. जुनं ते सोनं. चला हे आता हे डाळी बिळी भरते, प्यायचं पाणी भरते अगोदर आणि तुमच्याशी बोलते. आवाज येईल म्हणून हे केलं, आवाज बंद केला मी. भरलं पाणी, फिल्टरमधलं पाणी मडक्यात भरते आणि कळशी भरून ठेवते. आणि वापरायला थोडंसं मी जगमध्ये काढून ठेवते. शेवग्याच्या शेंगा करणार आहे आज, तुम्हाला दाखवते. तशाच पडून खराब होऊन जातात भाज्या माझ्या. आज दोघंच जेवायला, आम्ही शेवगा आणि डाळीतले शेवगा करणार आहे. हे सगळं भरून झालं पुसून वगैरे. मी डाळी भरल्या. आता हे रॅक आहे ना, त्यात मी पुसून लावलं सगळं भरण्या. हे मुगाचं, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ सगळं भरून ठेवलं. आता हे ह्याच्यात
आतमध्ये रॅकमध्ये लावून ठेवते. हे सगळं भरण्यासाठीच केले आणि त्याच्या खाली सगळ्या मसाल्याचे भरणं आहेत छोट्या छोट्या. संक्रांतीला मी तेच वाटलं होतं यावेळेस. दिसतं ना कप्पा खालचा एकदम सगळे मसाले आहेत, गरम मसाला, लाल तिखट, हळद. आता हे झालं सकाळचं काम, घासपूस सगळं. हे बघा खालचं काहीतरी अडकलं असेल म्हणून ते जात नाही पुढे. पाठीमागे एक डब्बा पडला वाटतं. चला परत भेटू आपण. स्वयंपाक करते आता मी, ते तुम्हाला दाखवते. पसारा एवढा होता मला सकाळचा. या बरण्या लावून टाकल्या मी. चला बाय.